हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भुर्जी आणि ती पण कांदा लसूण न वापरता. तर मी इथे पनीर घेतलेलं आहे. हे 200 ग्रॅम पनीर आहे. ते छानपैकी किसून घेतलेलं आहे. तुम्ही नुसतं मॅश पण करू शकता हाताने, ठीक आहे. तर हे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि कांदा लसूण न वापरता आपण ही भुर्जी बनवणार आहोत. त्यासाठी दुसरं साहित्यसुद्धा मी घेतलेलं आहे. इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते कापून घेतलेले आहेत. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. इथे थोडं आलं घेतलेलं आहे आणि हे आहे कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या मी 4 घेतलेल्या आहेत. तर तुमच्या टेस्टनुसार, म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. पाहिजे तर हिरव्या मिरच्या नसतील तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता किंवा दोन्हीसुद्धा थोडं थोडं वापरू शकता. त्यामुळे दोन्हीमध्ये छान चव येते. तर इथे इंडक्शन चालू केलेलं आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई तापली की आपण त्यामध्ये साजूक तूप घेणार आहोत. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण मी सध्या इथे तूपच वापरते आहे. तर तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. हे तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत आणि सोबतच राईसुद्धा टाकणार आहोत. राई चांगली तडतडू द्यायची आहे. बघा, आता राई तडतडते छानपैकी आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं थोडंसं असं चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. आता टाकायच्यात हिरव्या मिरच्या. छान अशी फोडणी बसली ना की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो जरा जास्तच घ्यायचे, कारण थोडी ग्रेव्ही पण बनली पाहिजे ना, कारण आपण याच्यामध्ये कांदा नाही टाकणार आहोत. तर टोमॅटोची संख्या जास्त ठेवा, म्हणजे थोडं पनीरचं आहे ना, ती ग्रेव्ही म्हणजे हे भुर्जी चांगली बनली पाहिजे. आता मिरच्या या गरम झालेल्या आहेत छानपैकी. फोडणीतच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यासोबत टोमॅटो. टोमॅटो लगेच नरम व्हावा यासाठी आपण इथे मीठ टाकणार आहोत. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे. ही भुर्जी करत असताना टोमॅटोमध्ये मीठ जेव्हा आपण टाकतो ना, मीठ टाकल्यानंतर आपण झाकण लावून नॉर्मली आपण भाज्या करतो तेव्हा झाकण ठेवतो, पण जेव्हा भुर्जी करताना तेव्हा झाकण ठेवायचं नाही, कारण त्याच्यामुळे काय होतं, पाणी सुटतं त्या टोमॅटोला आणि नंतर मग ती एकदम सॉगी होते. म्हणजे अशी ड्राय भुर्जी असते ना, तशी नाही बनत. आपल्याला ही भुर्जी जी असते ती ड्राय बनवायची आहे. त्यामुळे झाकण न ठेवता हे जे टोमॅटो आहेत ना, ते छानपैकी असे मऊसूत झाले की आपण त्याच्यामध्ये पुढील साहित्य टाकणार आहोत. आता इथे टोमॅटो जो आहे ना, तो छानपैकी नरम झालेला आहे. आता यामध्ये आपण पुढील साहित्य टाकणार आहोत, जसं की हळद घ्यायची आहे अर्धा चमचा. आणि आपण इथे ना जिरं ऑलरेडी टाकलेलं आहे. जर तुम्ही जिरं म्हणजे साबूत जिरं जे असतं ना ते टाकलं नसेल तर तुम्ही जिरं पावडरसुद्धा टाकू शकता. म्हणजे धणे जिरं पावडर असते ना, ती पण टाकू शकता. पण मी इथे जिरं ऑलरेडी टाकलेलं आहे, त्यामुळे मी ते जिरं पावडर परत नाही टाकणार आहे, ठीक आहे. कारण तेच परत मग ते सेमच होऊन जाते चव. जिरं आपण टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जर जिरं टाकत नसेल अख्खं जिरं, तर मग जिरं पावडर टाकू शकता किंवा धणे जिरं पावडर असते ना, ती टाकू शकता. आणि जर तुम्ही हिरव्या मिरच्या वापरत नसाल ना, तर यावेळी हळद टाकल्यानंतर तुम्ही लाल तिखट टाकू शकता. म्हणजे लाल मिरची पावडर असते ना, ती हळद टाकल्यानंतर तुम्ही टाकू शकता. आता मी इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्या इनफ आहेत तिखटासाठी, ठीक आहे. पनीरची भुर्जी बनवताना जास्त पण तिखट नाही करायचं आहे. एक तर तुम्ही मिरची टाका, म्हणजे हिरवी मिरची टाका किंवा मग लाल तिखट टाका. आता याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहोत. ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि पनीर जेव्हा आपण ॲड करतो ना कुठल्याही भाजीत किंवा भुर्जीमध्ये, तेव्हा ते जास्त पण शिजवायचं नाही आहे. मॅक्सिमम 5 मिनटं शिजवलं तरी ती पनीरची भुर्जी किंवा पनीरची भाजी जी आहे ती तयार होते. मग त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं म्हणजे 2 चमचे पाणी टाकणार आहोत, जेणेकरून खाली म्हणजे जे कढईला आहे ना ते चिकटणार नाही. ठीक आहे, थोडंसं अगदी थोडंसं टाकायचं आहे पाणी, कारण पनीर आहे ना ते चिकटू नये. आणि दुसरे मसाले जे असतात ना, जसं की आता मी तर इथे हळद टाकलेली आहे. तुम्ही जर लाल तिखट टाकलं असेल तर आवर्जून तुम्ही 2 चमचे पाणी तरी नक्कीच टाका, कारण मग ते तिखट जे असतं ना ते म्हणजे कढईला लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 चमचे फक्त, जास्त नाही, 2च चमचे पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करत राहायचं आहे. आणि फक्त 5 मिनटासाठी आपण ही जी भुर्जी आहे ना ती गरम करत ठेवणार आहोत आणि मग आपली भुर्जी जी आहे ती तयार होईल. 5 मिनटं झालेली आहेत आणि भुर्जी जी आहे ती अगदी छान तयार होत आलेली आहे. आणि त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकायची आहे. साखर का टाकायची? कारण आपण ह्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये टोमॅटो टाकला आहे, प्लस मिरच्या पण टाकल्या. टोमॅटो कसं आंबट टेस्ट असते, मिरच्या तिखट असतात, तर ह्या ज्या चवी आहेत ना त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण थोडीशी साखर यामध्ये टाकायची आहे. त्याच्यामुळे जी चव असते ना ती एकदम छान मिसळून येते आणि ती बॅलन्स राहते. जास्त पण तिखट किंवा जास्त पण आंबट जे असतात ना तो पदार्थ होत नाही. त्यामुळे साखर जी आहे ना ती टाकायची, अगदी थोडीशी, जास्त नाही. आणि मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये वरून हिरवी कोथिंबीर जी आहे तिने गार्निश करायचं. झाली आपली पनीर भुर्जी. तर कशी वाटली पनीर भुर्जी ते नक्की सांगा. आणि कांदा लसूण न वापरता ही पनीर भुर्जी तयार केलेली आहे, त्यामुळे ही लवकर खराब पण होत नाही. ठीक आहे, तर तुम्हीसुद्धा या प्रकारे ही पनीर भुर्जी नक्की तयार करून बघा. आणि खराब नक्कीच होत नाही ती. फक्त टोमॅटो असतो ना तर तो सुरुवातीला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो कच्चा ठेवायचा नाही आहे, त्याचा जो स्वाद असतो ना तो कच्चा नाही राहिला पाहिजे. बाकी खूप वेळसाठी म्हणजे खूप ट्रॅव्हलिंगमध्ये पण तुम्ही ही घेऊन जाऊ शकता, पण फक्त टोमॅटो चांगला शिजवून घ्या. तर कशी वाटली आपली ही रेसिपी ती नक्की सांगा मला. आणि नक्की घरीसुद्धा ट्राय करून बघा. कांदा लसूण न वापरता गेलेली आहे पनीर भुर्जी. आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. ठीक आहे, आणि अशाच रेसिपीज आणि दुसरेही ब्लॉग्स येत राहतील. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जे आहे ते ऑन करून ठेवा, ऑल नोटिफिकेशनवरती, म्हणजे येणारे जे सगळे व्हिडिओ असतात ना ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले येतील. ठीक आहे, तर आपण ही भुर्जी जी आहे ती सर्व करूया. तर बघा किती मस्त दिसते ही गरमागरम भुर्जी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. ठीक आहे, चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. रेसिपी आवडली तर दुसऱ्यांसोबत शेअर करा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल.